चौकार. या मॅच साठी लाभल्या आहेत त्यांचे आपण या मॅच मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. पहिल्याच बॉलवरती मात्र दुधारी तलवारचा वापर दत्ताच्या बॅटमधनं आला. पहिल्या बॉलवरती चौकार. सुरेश अगदी मागच्या मॅच मध्ये देखील 43 धावांची इनिंग साकारली होती आणि पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव मिळणार. मागच्या मॅच मध्ये देखील याच फलंदाजाने 43 धावांची इनिंग साकारली होती आणि तोच फलंदाज पहिल्याच बॉलवरती रिवर्सचा फटका खेळला. त्यावरती 4 धावा एकवटल्या गेल्या. 5 धावा धामणी संघाच्या धावफलकावरती नाणेफेकीचा कॉल गमावला आहे. वाट्याला फलंदाजी आली आहे, त्याचा स्वीकार त्यांनी केला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार देखील ठोकला. स्वतः गोलंदाजाने हा चेंडू कॅरी केलाय. दत्ता गोलंदाजी मार्क वरती आहेत. 3 चेंडूचा खेळ मित्रांनो इथून समाप्त झाला. 3 चेंडू नंतर धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. आडव्या बॅटने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार. 6 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी विचार केला ना तर सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साइडने कांडरोली आणि एका साइडनं धामणी या दोन संघांच्या माध्यमातून ही चालू मॅच. या वेळचा मात्र चांगला चेंडू अपील करतायत सुनील मुखणे. अगदी ते देखील या स्पर्धेमध्ये खेळले परंतु त्यांना त्यांच्या हाताला फारसं काही लागलं नाहीये. बाईकचं आणि बायसिकलचं स्वप्न देखील अधूर राहिलं परंतु बायसिकल चालवून ते कदाचित स्वप्न मात्र त्यांनी नक्कीच पूर्ण केलं चालवण्याचं. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावरती अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि ते स्वप्न नक्कीच या मैदानावरती सुनील मुखणे पूर्ण करतील याच्यात मात्र शंका नाहीये. अगदी जमिनीच्या मदतीने डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेटला त्यावरती अवघी आणि अवघी एकच धाव कंप्लीट आणि पहिलं षटक मात्र अप्रतिम आपण पाहिलं दत्ता यांचं. कारण सलामीची जोड साकली भरत आणि सुरेशला रोखण्यात यशस्वी ठरले आणि अवघ्या या 8 धावा खर्च केल्या. म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा जो काही निर्णय घेतला होता ना कांडरोली संघानं की नाणेफेक जिंकायची आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा आणि विरुद्ध संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं ते मात्र पहिल्या षटकामध्ये यशस्वी ठरलेत. परंतु जमेची बाजू धामणी संघासाठी की सुरेश आणि भरत हे मैदानामध्ये चांगले खेळतात. रवी गोलंदाजी मार्कवरती आहेत. इथून आणि एक महत्वाची सूचना सागर यांनी सांगितली आम्हाला. इथून मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. सागर यांनी सांगितलं की ज्या वेळेस पहिलं षटक हाताळलं गेलंय त्यावेळेस प्रत्येक गोलंदाजाला 16+ धावा या मैदानावरती राहिलेत अशी एक महत्वाची माहिती आमच्यापर्यंत आमचे स्कोरर सागरच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली आहे. मागच्या 6 दिवसामध्ये त्यांची अप्रतिम स्कोरिंगची कामगिरी राहिली आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये देखील ते आमच्या समवेत जोडले गेलेत. नवीन फलंदाज नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धामणी संघ थोडासा अडचणीमध्ये आहे परंतु अडचणीमधून इथून मार्ग काढावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. कुटप्याचा बॉल फुलटॉस. अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला चांगलं क्षेत्ररक्षक झालं. अवघी एकच धाव. आता मात्र सुरेश स्ट्राईकला ज्याने पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता परंतु तदनंतर मात्र त्याला रोखण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेत आतापर्यंत. रवी ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट घेतलाय. अगदी कमी उंचीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी गुडघ्यावरती बसून हा फटका खेचलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये
फेकी थोडीशी खराब आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. मोठे फटके येत नाहीयेत, प्रयत्न करतायत फलंदाज सुरेश, परंतु गोलंदाजी देखील चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. रवीच्या माध्यमातून अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. ज्या सुरेशने मागच्या मॅच मध्ये अगदी धुमाकूळ घातला होता, ज्या सुरेशने 43 धावांची इनिंग साकारली होती, त्या सुरेशला मात्र रोखण्यात यशस्वी ठरलेत. त्याला मात्र वेसन घातले, परंतु इथे मात्र गॅप शोधलाय. ज्याला अप्रतिम फटका, पुन्हा जे एकदा रिवॉजच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला. ज्याला मित्रांनो संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो ना तोच ठरतो खरा विजेता. इथे मात्र जबरदस्त फटका खेचला, रिवॉजचा फटका बॅटवरती अप्रतिम आला आणि तदनंतर मात्र 4 धावात रूपांतर झाला. 4 धावींची धावसंख्या पुढे सरकली जाईल. चांगली फटकेबाजी, याच पद्धतीने फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि अजून एक महत्वाचा विकेट इथून बाद करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आता मात्र रवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि इथून मिड विकेटच्या डोक्यावरना चेंडूला ट्रॅव्हर्स करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या रडारवरती जरूर हा चेंडू आला होता, परंतु चेंडूने उंची घेतली, लांबी कमी मिळाली आणि क्षेत्ररक्षकाने डीपला कुठलीही चुकी न करता एक महत्वाचा विकेट बाद केला. अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अंतिम चेंडू मात्र आता प्रगती पथावरती असेल. रवी आहेत गोलंदाजी मार्क वरती. हा फटका देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू मात्र एक टप्पा अखेरीस निघून चाललाय सीमा रेषे पलीकडं. 4 धावींसाठी आला हा चौकार. धावसंख्या आता मात्र 2 षटकांती 19. ऐकायला मिळालं डीजेचं देखील आपण कौतुक करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक अनंताला आपण पाहू शकाल. यावेळेचा हा देखील चांगला चेंडू आहे, उत्तर नाहीये. चांगला खोलवरचा चेंडू. तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी राज्य करायचं असेल ना मित्रांनो, तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायमच सोबत ठेवावा लागतो आणि तोच आत्मविश्वास नावाचा वजीर मात्र या गोलंदाजाकडे आपण पहिल्या चेंडूवरती पाहिला. यावेळेचा फटका अगदी फाईन क्षेत्रामध्ये निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. खराब चेंडू होता, त्यावरती केला वार. चेंडू झालाय सीमा पार. रन मिळतील 4. धावसंख्या होईल 23. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. अगदी खराब चेंडू आणि त्यावरती प्रहार झाला. चेंडू सीमा पार झाला. नानाच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. नंबर 3 वरती दाखल झालेले नाना अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी देखील सुरेख मागच्या मॅच मध्ये त्यांनी केली होती, परंतु आता जबाबदारी आहे फलंदाजी करण्याची. चांगला चेंडू उत्तर नाहीये मित्रांनो. म्हटलं जातंय ना की गोल करण्यासाठी फुटबॉलला किक मारावी लागते आणि धावा करण्यासाठी आहे ना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅट चालवावीच लागते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा फलकावरती आहेत. अनंत मात्र चांगली गोलंदाजी करतायत.
अजून एक चांगला चेंडू, उत्तर नाहीये, उत्तर नाहीये. नाना मात्र बीट झालेत. गोलंदाजी चांगली होते. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. गोलंदाजाचा संघ संकटामध्ये आहे. अगदी नाणेफेक जिंकली आणि प्रत्येक प्रेक्षकांना, क्रीडा रसिकांना अगदी आजच्या दिवसामध्ये एक आगळा वेगळा निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि तो निर्णय मात्र आतापर्यंत सार्थ ठरवत असताना फलंदाज बाद. फलंदाज अजून एक बाद झालेत. एक धाडसी निर्णय घेतला आणि तो खऱ्या अर्थाने आतापर्यंत यशस्वी निर्णय घेतला. हे जणू काही कांडरुली संघ या मैदानावरती दाखवून देत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. धामणी संघ जो अप्रतिम खेळ करत होता त्या संघाला मात्र या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीने, कांडरोली संघाच्या सांघिक कामगिरीने मात्र कमी धावसंख्येवरती आतापर्यंत रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय आणि एका साईडनं अनंत मात्र गोलंदाजी देखील चांगली करतोय. अंतिम चेंडू मात्र प्रगती पथावरती. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटका अंती धावफलकावरती अवघ्या आणि अवघ्या 23 धावा आहेत. 24 धावांचं लक्ष समोर आहे. हे लक्ष मात्र छोटं लक्ष. या आजच्या दिवसाचा एक मात्र इतिहास राहिलाय की प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एक सामना सोडला तर उर्वरित प्रत्येक संघाने बाजी मारले. परंतु या 24 धावांचा बचाव होणार की कांडरोली संघाने जो धाडसी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, तो निर्णय सार्थ ठरवणार हे मात्र पाहणार आहोत येणाऱ्या काही क्षणातच, काही मिनिटातच. तुर्तास मी सांगतो, थांबतो आणि पुन्हा एकदा आदिती यांना आमंत्रित करेल. क्रिकेट सामन्यांचा हारण संग्राम चला पाहूया ग्राउंडवर. मैत्रीच्या शिकाचा हारण संग्राम चला पाहूया ग्राउंडवर. पळसदरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. 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 बक्षीस ठेवलाय लाखा लाखाचा. ठेवलाय लाखा लाखाचा. बक्षीस ठेवलाय लाखा लाखाचा. यापुढील सामना असेल सुपर 3 साठी. सुपर 3 आता सुपर 6 चे सामने चालू आहेत. इथे या सामन्याचा विजयी संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल. यानंतरचे होणारे सामने सुपर 3 साठी असतील, जिथे पहिला सामना वरनाई वरने आणि त्यांच्या विपक्षात गावदेवी भिलवले. दोनही संघाच्या कर्णधारास विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे. गावदेवी भिलवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळ करताना दिसेल ती वरनाई वरने. भिलवले संघ आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचे. वरनाई वरने संघाचे बरेचसे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. खास करून मनोजजी झोरे इथे आहेत, जे की संघाचे कर्णधार पाहायला मिळतात. चला, गावदेवी भिलवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये वरनाई वरने, दोनही टीम आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. आणि मनोजजी झोरे आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत की वरनाई वरने टीमचे सर्वच खेळाडू व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला जमावा. जाऊयात मॅचकडे, जिथे दत्ता आणि आनंदाची जोड साखळी पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती नाना. 23 धावा बनवण्यात आल्यात. येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 24 धावा बनवल्या जाणार का? आजच्या दिवसामधील सर्वाधिक धाडसी निर्णय इथे कांडरोली टीमने घेतलाय, जिथे माहिती होतं त्यांना की आजच्या दिवसामध्ये धावा चेस झाल्या नाहीयेत. पहिला बॉल राऊंड द विकेट ने. चला, ऑफिशियल काय मॅच स्टार्ट झाली होती का? डेड बॉल आहे.
नाना गोलंदाजीसाठी आलेत. डेड बॉल होता खऱ्या अर्थाने. गावदेवी भिलवले टीम, चला आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. फटका ऑन साइड मध्ये. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते प्रोटेक्शन मध्ये. पहिल्या बॉलचाच खेळ समाप्त झाला. एकही बॉल, एकही धाव फलकावरती नाहीये. जिथे आलाय हा डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. ऑन साइड मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न सरळ चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. लॉंग ऑफ वरून आलेत. एक धाव कंप्लीट. मिड विकेट वरून येतील. तत्पूर्वी धावा मिळाल्या जात आहेत 2. या दुहेरी साह्याने आता जर पाहायला गेले एकूणच धाव फलकाचा श्री गणेशा झालाय. 2 धावा धाव फलकावरती आहेत. चला गावदेवी भिलवले टीम, आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करा. दोनही बाजूला खऱ्या अर्थाने आता इथून आयोजकच असतील. एका बाजूला मनोजजी झोरे, दुसऱ्या बाजूला अनिल आहेत. प्रकाशजी पवार आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करा. इथे हा फटका ऑन साइड मध्ये एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे मिड विकेट मध्ये. दुसरी धाव देखील जाते. 2 धावा मिळाल्या जात आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने 3 बॉल मध्ये एकूण धावा झाल्यात 4. हेड इज अ कॉल होता आणि हेड इट इज डिसिजन पेंडिंग ठेवलाय. 4 धावा धाव फलकावरती आहेत. क्षेत्र फलंदाजी करण्याचा डिसिजन स्वीकारलाय आणि भिलवले टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. हा बॉल पंच निश्चितच आमच्याकडे वळतील. आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर जाणारा बॉल. अवांतर स्वरूपामध्ये इथे धाव मिळाली जाईल. ना या अवांतर साह्याने आता एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या 5. धावा धाव फलकावरती आहेत. हा फटका अगदी पॉइंट मध्ये वॅकंट एरिया सापडलाय. सीमारेषा पार जाणार का? आणि गेलाय देखील. आलाय हा चौकार. बक्षीस
गरज आहे. 11व्या बॉल वरती मिळालेली ती विकेट इथून कमबॅक करून देणार का? दहा बॉल 11ची गरज आहे. गुरुनाथ ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, पंच स्तब्ध उभे आहेत. इथे डॉट बॉल आलाय. अगदी वेग देखील चांगला होता भरत याचा. लाईन तर त्याहून अधिक चांगली होती. चांगल्या लाईन लेंथ वरती बॉल हाताळलाय. येणारे बॉल्स आता इथून 9 पाहायला मिळतील आणि 11 धावसंख्येची आता इथून गरज आहे. का आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय एक कांडोली टीम अगदी इथे सांगून देत असताना. ऑन साइडला बराचसा बाहेरचा बॉल, पंच स्तब्ध उभे आहेत. इथून आलाय आणखी एक डॉट बॉल. अगदी तीनही यष्ट्यांवरून हा बॉल गेलाय. त्यामुळेच पंचांनी हा बॉल अगदी इथून जर पाहायला गेलं ना वाईट घोषित केला नव्हता. आता पंचांनी गोलंदाजाला दंडित देखील केलाय. 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना अशा प्रकारच्या डिलिव्हरीज आता तुम्ही फलंदाजाच्या विरोधामध्ये हाताळू शकत नाही आहात. आता इथून खऱ्या अर्थाने पाहावं लागेल भरत कोणत्या प्रकारची लाईन लेंथ इथे हाताळणार, जिथे 8 मध्ये 11 धावसंख्येची आता इथून गरज असणार आहे. 8 बॉल 11. भरत रवाना होत आहेत. फटका समोर मारलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत लॉंग ऑन मधून. कोणती चुकी करणार नाहीयेत. कॅच ऑफ द डे फलंदाज अजून एक बाद. सात बॉल 11. मागील 5 चेंडूचा विचार करायला गेला 4 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट मिळवल्यात. नवीन बॅटर आता सागर पाहायला मिळतात. 7 बॉल कंपल्सरी 11 धावा बनवाव्या लागतील. हा बॉल निर्णायक ठरू शकतो शेवटच्या षटकापर्यंत. या बॉल वरती जर सिंगल आली तर 6 बॉल 10 येतील. या बॉल वरती फलंदाज बाद झाले तर 6 ला 11. षटकार आला तर 6 मध्ये 5. परंतु काय घडतंय काय बिघडतंय पाहणं आता इथून गरजेचं असेल. 7 बॉल 11. शॉर्ट पिच बॉल, चेंडू बॅटला स्पर्श, मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. इथून आलाय डॉट. आता 6 मध्ये कंपल्सरी 11 धावा बनवाव्या लागतील. देऊया संधी डीजेला. आणि आपल्या ठेवलाय. आता येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये कंपल्सरी 11 धावांची गरज असेल. 13 धावा धाव फलकावरती आहेत. 6 बॉल 11. पहिलाच बॉल सरळ बॅटने मारण्याचा प्रयत्न. शॉट थर्डला होत नाहीये चुकी. आणखी एक फलंदाज बाद.
आणि वन शॉट देखील आहे, म्हणजे एकच धाव मिळाली जाते. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या सुमधुर लहरी.